क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. पनवेल तालुक्यातील भातन ग्रामपंचायत हद्दीतील आखारी पट जमीन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलंय. महाराष्ट्र शासनाने 19 मे 2024 रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मौजे भातान येथील सुमारे 15 एकर आखारी पट जमीन प्रीतनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशन MAT विद्यापीठ यांना देण्याचा निर्णय हा स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि ग्रामस्थांच्या भावनांवर घाला घालण्याची भावना व्यक्त केली जात आहे. आता नवीन धागेदोरे जोडणारा नेमका सूत्रधार कोण, असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता नवीन कलाटणी मिळाली असून 2010 सालातील एका कथित पत्रामुळे गावात नव्याने चर्चा आणि संशयाचे वातावरण निर्माण झालंय. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार हस्तांतरित करण्यात येत असलेल्या सुमारे 15 एकर आखारी पट जमिनीमध्ये सर्वे क्रमांक 80-93-13-5-14-0, 167-1, 178-0 आणि 182-4 असा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या जमिनी पूर्वीपासून स्थानिक शेतकरी कसत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत असून 2010च्या पत्रावरून निर्माण झालेले काही प्रश्न येथे उपस्थित होत आहेत. या सर्वे क्रमांकापैकी म्हणजे 167-1, 178-0 आणि 182-4 या 3 सर्वे नंबराबाबत 10 मे 2010 रोजी ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर एक पत्र प्रीतानंद बळवंत एज्युकेशन यांना देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या पत्रामध्ये शासनाची आवश्यक परवानगी मिळाल्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल असा आशय असल्याचे सांगितले जात आहे. ते पत्र लवकरच आपल्या निदर्शनात येईल. मात्र या पत्रावर आवक जावक क्रमांक नसल्याचा आरोप होत असून राजकीय दप्तरी त्यांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे हे पत्र नेमके कोणी तयार केले, त्यावरील हस्ताक्षर कोणाचे आहे, सही कोणी केली आणि ते अधिकृतपणे जाहीर झाले होते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या NOC बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा पुढे आला आहे. MAT विद्यापीठासाठी जमीन खरेदी होत असताना भातन गावातून भातनपाड्याकडे जाणाऱ्या महत्वाच्या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हा रस्ता खुला ठेवण्यासाठी अनेक ग्रामस्थांना संघर्ष करावा लागल्याचे सांगितले जात आहे. या रस्त्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर देण्यात आलेले कथित ना हरकत प्रमाणपत्र NOC देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या NOC वर तारीख नसल्याचा आरोप होत असून तिच्या वैधतेबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी ग्रामस्थांना माहिती का दिली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामस्थांचा सर्वात मोठा आक्षेप म्हणजे जर 2010 मध्ये सर्वे क्रमांक 167-1, 178-0 आणि 182-4 संदर्भात जमीन मागणीचा अर्ज प्राप्त झाला होता, तर त्यांची मागणी किंवा ग्रामसभेत किंवा गावकऱ्यांसमोर का मांडण्यात आली नाही. ग्रामस्थांच्या मते त्यावेळी योग्य माहिती आणि चर्चा झाली असती तर आजचा संघर्ष टाळता आला असता. गावाच्या सामूहिक हितासाठी संबंधित निर्णय गुप्तपणे हाताळण्याचा आरोप काही नागरिकांकडून इथे करण्यात येत आहे. भातांमधील आखारी पट जमीन प्रकरण आता केवळ 15 एकर जमीन हस्तांतरणापुरते मर्यादित न राहता 2010 मधील पत्र कोणी दिले आणि ग्रामस्थांपासून ही माहिती लपवली का, या प्रश्नांभोवती केंद्रित झाले आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.